मंगलमयन तेजपुंज गजाननाचे रूप, करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप. त्याच्या दर्शनाने जाते सर्व दैन्य दुःख, चिंतामुक्त होऊन या मिळे खरे सुख. त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला, आला 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 माझा गणराजा आला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खरं तर गणेशोत्सवाचे वारे आता वाहू लागलेत आणि सगळ्यांच्याच घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यात मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती म्हणजे अमोल बावडेकर यांच्या घरचे बाप्पा कसे असतील, काय देखावा असेल. म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही दगडूशेठ साकारले होते, त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा आले होते आणि घराचं वातावरण इतकं छान आणि इतकं सुंदर होतं की पुन्हा कधी येत आहेत बाप्पा आणि मी सरांच्या घरी कधी जाते असं मला परत वाटू लागलं होतं. आणि यावर्षी बाप्पा आलेत, गोकर्ण बाप्पा यावेळेला आहेत. काय सांगाल, थीम कशी आली आणि एकंदरीत हा बाप्पा कसा क्रिएट झाला आहे आता? तुम्हाला माहीत असेल तर मी साधारण गेले 12-13 वर्ष मी घरी बाप्पा आणतो. माझे वडील मोठमोठी मंदिरं साकारायचे, म्हणजे रिप्लिकाच करायचे. ते बघून बघून मला साधारण अंदाज होता. पण ते गेल्यानंतर मला ती पोकळी वाटायला लागली की घरात रेलचेल नाही, लोक येत नाहीत तेवढे. कारण बाबा असताना खूप जनसंचय आमच्याकडे भरपूर असायचं की 4-4 लिटर दुधाचा चहा रोज गणपतीच्या दिवसात आमच्याकडे संपायचं. इतके लोक यायचे, डेकोरेशनचं काम चालू असायचं, घरभर पसारा असायचा. ते मला फार मिस व्हायला लागलं. मी म्हटलं नाही की नाही, हे आपण चालू ठेवायला पाहिजे. म्हणून मी माझ्या घरात गणपती 1.5 दिवसाचा, पण मी घरात गणपती आणायला सुरुवात केली. ह्या घरात आल्यानंतर पहिला गणपती मी केला होता दादरचा सिद्धिविनायक, मग टिटवाळा. मग असं वाटलं की आता अष्टविनायक करूया आपण. सो अष्टविनायक संपेपर्यंत मला कधी चिंता नव्हती, कारण पुढचा गणपती कुठला हे माहीत होतं. अष्टविनायक संपल्यानंतर अष्टविनायक कोणीतरी दर्शनाला, रांजणगावच्या दर्शनाला आलेले कोणीतरी पटकन मला म्हणाले, मग काय पुढच्या वेळेला काय दगडूशेठ का? म्हटलं हां ओके, पुढच्या वेळेला दगडूशेठ. मग मागच्या वर्षी मी दगडूशेठ केला. प्रतिष्ठापना करायला आलेले गुरुजी म्हणाले, फार सुंदर केलं तुम्ही, गोकर्ण गणेश का नाही करत? मी म्हटलं करीन ना. मग पुढच्या वेळेला गोकर्ण गणेश करा, मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवतो. कारण त्यांचे गुरु जे माझ्याकडे प्रतिष्ठापना करायला जे गुरुजी येतात, त्यांचे गुरुजी तिकडचे आहेत, त्या मंदिराच्या समोर त्यांचं घर आहे. तर त्यांनी मला सगळे रेफरन्सेस पाठवले आणि त्याप्रमाणे माझ्या घरी गोकर्ण गणेश मी साकारू शकलो. आता गंमत यातलं अशी आहे की दरवेळेलाच मी जसं म्हटलं, कोण ना कोणतरी पुढचा गणपती कुठचा करायचा हे आम्हाला सांगून जात असल्यामुळे मला असं वाटतं की बाप्पा त्यांच्याच रूपाने आम्हाला हे कर, आता हे कर, अशा सूचना देतो आणि त्याप्रमाणे तो कामही करून घेतो. सो रिप्लिकाच मिळाला, त्याप्रमाणे मी हे मंदिर साकारलं आहे. तुम्ही इथे वरती बघू शकता तर कन्नड लिपीमध्ये लिहिलेलं आहे, कारण ओरिजिनल मंदिरात खडूनी तसं लिहिलं आहे मागच्या भिंतीवर. म्हणून मला कन्नड लिपी येत नाही, पण फोटोमध्ये जशी दिसली तशीच्या तशी मी इथे रेखाटली. मला ती लिपी काय माहीत नाही, पण आज आमचे एक सिनियर ॲक्टर आहेत गुरुराज अवधानी, त्यांना कन्नडा येते, ते शिकले, लिपी वगैरे पण येते. त्यांनी ते काहीतरी वाचून त्याचे शब्द सांगितले, पण समहाऊ मला ते लक्षात नाही राहिले. श्री गणपती इथपर्यंत होतं, पुढे वाळिग काहीतरी असं काहीतरी बोलले, मला लक्षात नाही, कारण मला ती भाषा येत नाही. पण सांगायचं काय की ते रेफरन्सेस बरोबर माझ्यापर्यंत तसे पोचतात आणि मी ते करू शकतो. ही बाप्पाची कृपा आहे. नक्कीच, कारण इतकं सुंदर हुबेहूब प्रतिकृती साकारणं, तितके कष्ट घेणं त्यासाठी हे खूप छान आहेत आणि खूप अगोदर मेहनत खूप असते. आणि यावेळेला तुम्हाला मुलाचा हातभारसुद्धा लागला आहे. मुलगा मागच्या 2 वर्ष नव्हता काहीतरी आणि त्याला तुम्ही तिथे तितकंच मिस केलं आहे आणि यावेळेला त्याने मदत केली असं तुम्ही म्हणताय, पण त्याने खरंच मदत केली का त्यालाच विचारूया. नाही करतोस किती मदत झाली आहे बाबांना? हां, म्हणजे ते म्हणतायत असं की माझी खूप मदत झाली आहे. मला नाही वाटत की मी काय खूप मदत केली आहे त्यांना. नाही, असं नाही आहे. काय होतं की हे सगळं करताना ना तुमचं 1 सेंटीमीटरचं जरी अंदाज चुकला तरी त्याच्यामध्ये सगळं पुढचं गणित बदलू शकतं. त्यामुळे हा इंजिनियर आहे, त्यामुळे मी इतकं पाहिजे म्हटल्यावर करेक्ट तिथेच मला कट करून देणं किंवा ही मोठी मदत आहे. अदरवाईज एक शीट, प्रत्येक हे जे तुम्ही प्रत्येक टाईल बघता, ही प्रत्येक टाईल वेगवेगळी आहे, त्याचे वेगळे कट्स आहेत आणि त्यामुळे मला एक टाईल वेगवेगळी करावी लागली आहे.
तर ती करताना त्याच्यात जर कुठे 19-20 झालं असतं तर माझं सगळं गणित बिघडलं असतं पुढचं. त्यामुळे मी डेफिनेटली असं म्हणेन की त्याची खरंच मदत झाली मला. पण खरंच 2 वर्ष नव्हताच इथे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे थोडेसे असे ना थोडे काय म्हणतात ते खूप मिस करण्याच्या ह्याच्यात होते. म्हणजे दोघेही आई वडील खूप मिस करत होते आणि तू वेबकॅमद्वारे यांना म्हणजे तू भेटत होतासच तिकडे त्या लोकांना सुद्धा तू शिकवलेस. आरत्या वगैरे पाठांतर झाल्यात का त्यांच्या? पाठांतर नसतील झाले पण हौस मात्र सगळ्यांना अशी जागृत करून दिली मी. आता प्रचंड हौशी झालेत का. बरीच लोक तिकडे, मी आधी वेल्लोरला होतो तेव्हा तर तिकडे बऱ्यापैकी लोक जी होती ती बंगाली होती माझे मित्र. त्यांना तर माहितीच नाही हे काय असतं कसं असतं. प्रत्येकाने कोणत्या आरत्या असतात मी सर्च करून गुगलमध्ये सगळ्यांनी बुकमार्क्स करून ठेवलेले. आरत्या म्हणत होते माझ्याबरोबर सख्खा वेळ आरत्या, संगीत मैफिल आरामात अजून एन्जॉय करत होते. काही नाचण्यासारखी गाणी असेल तर नाचायचे तिकडे. आम्ही असलं सगळं केलं आहे. मग त्याच्यानंतर मी जर्मनीमध्ये होतो दुसऱ्या वेळेला जेव्हा गणपतीसाठी हे होतं. त्यावेळेला तिकडच्या माणसांना हे सगळं दाखवलं मी. आणि ते तर म्हणजे लहान बाळ असेल असं इतक्या क्युरिओसिटीने विचारायचे. इतक्या जास्त चिकित्सा भावना तर त्यांच्यात इतकी जास्त होती की त्याच्याबद्दल तर मला बोलायचंच नाही आहे. नाही पण अभारतीय लोकसुद्धा ती आरती एन्जॉय करत होते, म्हणायचा प्रयत्न करत. हे बघून फार बरं वाटतं. हो, खूप निर्मळ नितळ भावनेने आपल्या सेलिब्रेशन बरोबर जॉईन होतात ते. हे बघून मला खूप आनंद आहे आणि त्यांच्यापर्यंत मी हे पोहोचवू शकलो ह्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. नक्कीच. पण सरांचं एक कलाक्षेत्राकडे ओढ खूपच जास्त आहे आणि खूप म्हणजे आम्हाला ते माहिती आहे की हे किती सुंदर गायक आहेत, कलाकार आहेत एकंदरीतच. पण तुला कसं वाटत नव्हतं का की सरांसारखंच बाबांसारखं थोडं करावं किंवा असं वाटलं नाही का? म्हणजे वाटण्याचं असं आहे की माझा जिकडे कल होता मी तिथेच पुढे गेलो. तो गात नाही असं नाही आहे. त्यांनी मला असे अनेक धक्के दिलेले आहेत. हां म्हणजे लहानपणाचा किस्सा आहे त्याच्या, काहीतरी 5वी-6वीत असेल ना, लगेच तिसरीतला. हां तिसरीत. आणि मला अचानक सांगितलं बाबा मी सिंगिंग कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट केलं. म्हटलं ओके मला गाणं बसवून द्या, पेट्रिऑटिक सॉन्ग पाहिजे. ठीक आहे कुठलं पाहिजे ते आईनी काढून दिलं आहे हे म्हणून. ठीक आहे ओके तू पाठ कर मी तुला करून देतो. संध्याकाळी आला, झालं पाठ. गाणं पाठ झालं आहे? हो ठीक आहे घेऊया. आणि गायला जिथे आता कसं असतं ना, एरवी मी खूप शांत आहे कोणालाही गाणं शिकवताना, पण आपला मुलगा आहे म्हटल्यावर जरा अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे माझं असं अरे एवढं कळत नाही का तुला, हे बघ हे असं गायचं हे असं असं होतं ती चिडचिड. आणि तरी हां ओके असं म्हणून शिकायचा गायचा. सगळं आमची प्रॅक्टिस झाल्यावर मी त्याला सांगितलं की ठीक आहे पण हे कधी आहे तुझं, हे उद्या. कधी? उद्या. अरे म्हटलं आम्ही महिने काय मूर्ख आहोत का गाण्याची प्रॅक्टिस करायला? तू उद्या म्हणतोय, आज प्रॅक्टिस करणार उद्या गाणार, कशासाठी आहे एवढं? आधी तरी सांगायचं. नाही मी ऐकत्या वेळेला नाव घातलं. ठीक आहे चला आता काय बोलू. गायला. तिसऱ्या दिवशी मला बायकून सांगितलं त्याला विचारत झालं का? म्हटलं ठीक आहे गायला असेल ना. नाही काय रे बाळा गाणं झालं? हो बाबा छान झालं. प्राईज वगैरे काय मिळालं? बरं काय प्राईज मिळालं तुला? हो मिळालं. तेही तितक्याच निरपेक्ष भावनेने मिळालं. म्हटलं बरं. प्रेरणा मला माझी बायको कितवं मिळालं? अगं म्हटलं एवढं झालं एका दिवसात प्रॅक्टिस करून झालं ओके ना, प्राईज पण मिळाला आता काय अजून? नाही विचार. मग काय रे बाबा कितवं मिळालं? पहिलं प्राईज काय दुसरे कोण नव्हते? होते जवळजवळ 300 लोक होते. म्हटलं त्यातून तो पहिला आला. हो झालं. त्याचा इंटरेस्ट संपला. त्याचा कॉम्पिटिशन हा एकमेव इंटरेस्ट आहे. कॉम्पिटिशन अभ्यास हे त्याच्या आवडी आहेत. त्यामुळे ते कॉम्पिटिशन पुरतं गायला त्याची त्याने प्रॅक्टिस केली, जिंकला, संपलं. त्याच्या पुढे परत गाणं नाही. वा किती छान अद्वैत. पण अजूनही गातोयस का? म्हणजे प्रयत्न आहेत का तिथून? हां म्हणजे प्रयत्न तर आहेत माझे. कधी वाटलंच काहीतरी झालंच तर हो तेवढं थोडंफार तरी टिपण्याचा प्रयत्न केला आहे मी. त्यांच्या एवढं चांगलं तर नाही ऑफकोर्स, ते मला नाही जमणार आहे.
आणि शिकणं आणि नुसतं ह्याच्यात खूप फरक पडतो. फरक आहे. हो हो नक्कीच. पण आता बघूया पुढच्या वेळेला काय बाप्पा असतील. नक्कीच मला ती पण एक वेगळी एक्साइटमेंट आहे की कोणीतरी आम्हालाही आत्ताही माहीत नाही आहे की कुठलं अजून कोणी सुचवलं नाही, पण नक्कीच पुढच्या वेळेपर्यंत कोणीतरी काहीतरी सांगतील. नक्कीच काहीतरी वेगळं, तेव्हा अजून वेगळं डेकोरेशन, वेगळ्या काही गोष्टी नक्कीच बघायला मिळतील. आणि खरं तर सगळ्याच गोष्टी तुमच्या घरातल्या ना खूप सुंदर अशा आखीव रेखीव म्हणजे काय म्हणतात ते कलात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट सजवलेली तितकी छान असते. पण सर स्पिरिच्युअली तुम्ही तितकेच आहात थोडे कनेक्टेड. काय सांगाल त्या गोष्टीबद्दल? किती जे काय वाटतं तुम्हाला? मला खरं सांगू तर या गोष्टीत कधी भेदभाव वाटला नाही की एक जर माणुसकी जपणारा माणूस असेल ना तर तो नॅचरली स्पिरिच्युअली तेवढा चांगला असतोच. मला असं वाटतं की मी ऑलवेज, मग कलाकार म्हणून असो, गायक म्हणून असो, ॲक्टर म्हणून असो, किंवा हे काही रेखाटताना कुठली गोष्ट मी मनापासून करतो. आणि माणसाशी भेटणंसुद्धा माझं मनापासून. मे बी मी 4-4 वर्ष भेटत नसेन कोणाला, पण भेटला तर माझं मनापासूनच असतं, नाटक नसतं. मला वाटतं हेच स्पिरिच्युअली तुम्हाला चांगल्या दृष्टीने एका चांगल्या ठिकाणी नेण्याचंच साधन वाटतं मला तर. त्यामुळे मला नाही माहीत की मी खूप स्पिरिच्युअली चांगला आहे की वाईट आहे. पण हां, माझी देवावर उत्तम श्रद्धा आहे. मी मानतो देवाला. देवाकडनं काही मागायची वेळ आजपर्यंत मला आलेली नाही आहे. यात मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि काय सांगू वेगळं. बाप्पाला कळतं की तुम्हाला काय हवं आहे, सांगायची गरज नसते. अनसेड आहे ते तुमच्या. कारण मी स्वतःला खरंच भाग्यवान म्हणतो. कारण गायक असून मी अभिनय क्षेत्रात आलो. माझं कधी अशी ॲम्बिशन नव्हती की मी अभिनय करावं, मी ॲक्टर व्हावं वगैरे. पण आलो. त्यानंतर सातत्याने मला कायम वेगळी कामं मिळत गेली, वेगळ्या गोष्टीसाठी कन्सिडर करत गेलो. जो आर्टिस्ट या अशा गोष्टींच्या शोधात असतो त्या गोष्टी मला स्वतःहून मिळत गेलं. यापेक्षा आणि मोठं भाग्य मी स्वतःला काय समजू, काय भाग्य माझ्या वाटेला अजून यायला पाहिजे होतं. खूप देवान दिलं आहे भरभरून आणि तो देत राहील. त्यामुळे मी मनापासून प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करत राहील. येस नक्कीच. आणि तुमच्या प्रत्येक नवीन नवीन कलाकृती ज्या काही येतील त्या प्रेक्षकांनी तितकंच प्रेम नक्कीच द्यावं. बरं, याच्यापुढे काय कलाकृती असणार आहे का तुमची? काही नेक्स्ट काही सांगायला आवडेल का? हिंट द्यायला आवडेल का? अजून तसं नक्की सांगणार नाही. बिकॉज काय आहे की काही गोष्टी नवीन सुरू व्हायच्या आधी डिस्क्लोज करायला देत नाहीत. त्यामुळे पण हो नक्कीच पुढे काही आहेच. नवीन एखादं नाटकसुद्धा आहे, वेबसिरीज आहे, अशा काही गोष्टी लाईनमध्ये आहेत. बघू, लवकरच नवीन रूपात नवीन गोष्टी घेऊन तुमच्यासमोर येईनच मी. थँक्यू सो मच सर. तुला देखील थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा. असंच आमचं मनोरंजन करत राहा. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.